पण शिक्षक ज्ञान देतात आणि जीवनाला आकार देतात। असे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांना वंदन करून मी माझे 2 शब्द सादर करते। सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन। पण शिक्षक म्हणजे नक्की कोण? कधी विचार केलाय का? तर मित्रांनो, अंधारात हरवलेल्या नौकेला दिशा दाखवणारा दीपस्तंभ म्हणजे शिक्षक। शेतात नव्हे तर भवितव्याला हिरवं ठेवणारा पाऊस म्हणजे शिक्षक। आज आपण मोबाईल, संगणक, इंटरनेट, एआयच्या युगात जगतो आहोत। गूगल आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सहज देतो, पण विचार करायला लावतात ते शिक्षक। तंत्रज्ञानाचीच नव्हे तर आत्मज्ञानाची जाणीव करून देतात ते शिक्षक। भारत हा एक महान राष्ट्र आहे, कारण या देशात महान शिक्षकांचा वसा लाभला आहे। ज्यांनी चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्तांना घडविले ते आचार्य चाणक्य, ज्यांनी स्वामी विवेकानंदांना प्रेरणा दिली ते रामकृष्ण परमहंस, जे एकाचेच नव्हे तर लाखो भारतीयांचे शिक्षक झाले ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम। असेच एक महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो। मित्रहो, शिक्षक म्हणजे शिल्पकार आहे। ते आपल्या जीवनाचा दगड घेऊन चिमणी आणि हातोड्याने त्याला आकार देतात, पण ते शिकवताना फक्त पुस्तकातील धडे शिकवत नाही तर संस्कार, संस्कृती आणि स्वप्न शिकवतात। आज आपल्याला ChatGPT, YouTube, ऑनलाईन एज्युकेशन हे आपल्याला सहज उपलब्ध आहे, पण प्रश्न असा आहे, याचा योग्य वापर शिकवणार तरी कोण? तर याचं उत्तर आहे शिक्षक। याचं उत्तर आहे शिक्षक। आज तंत्रज्ञान किती विकसित झाले तरी विद्यार्थ्यांच्या मनाला विकसित करण्यासाठी हाडाच्या शिक्षकाचीच गरज असते। आणि अशा आपल्या शिक्षकांना आपण खरी भेट काय देऊ शकतो? कुठले फूल नाही, भेटवस्तू नाही, तर अभ्यास करून, शिस्त पाळून, समाजासाठी, राष्ट्रासाठी काहीतरी उदाहरण करून हेच आपल्या शिक्षकांना सर्वोत्तम सन्मान ठरेल। तर आजच्या शिक्षक दिनानिमित्त आपण संकल्प करूयात, कारण शिक्षक गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना प्रगती नाही, आणि प्रगतीविना माणुसकी नाही, आणि माणुसकीविना जग नाही। तर शेवटी मी या आपल्या सर्व शिक्षकांसाठी काही ओळी म्हणू इच्छिते। कळतच नाही सर मला काय घ्यावं तुमच्यावरती, कळतच नाही सर मला काय घ्यावं तुमच्यावरती, कार्य तुमचे तेवढेच आणि तेवढीच आहे कीर्ती, तेवढीच आहे कीर्ती। तुमच्याविषयी खूप काही लिहायचं होतं सर, तुमच्याविषयी खूप काही लिहायचं होतं सर, पण शब्दच सापडे ना सर, तुम्ही शिकवलेल्या 12 खडी, तुम्ही शिकवलेल्या 12 खडी। धन्यवाद।